गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्त आलं. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे बघा रविवार आणि संध्याकाळचे वाजत आले 7 वाजत आलेले. सकाळी काही व्हिडिओ काय काढणं जमलं नाही. मी आता विरांशच्या घरी आलेले आहे आणि विरांशकडनं व्हिडिओ काढत आहे. हे बघा विरांश काय घेतलं हातामध्ये बघा. आता दाखव काय घेतलं. तू काय घेतलं बनू सांग ना. काय घेतलं सगळ्यांना काय घेतलं विरांशने हातात. ह्याला काय म्हणतात म्हणू. गाजर. हां आणि इंग्लिशमध्ये नाही, मराठीत गाजर, इंग्लिशमध्ये कॅरट. कॅरट म्हणजे गाजर हो की नाही. या सगळेजण म्हणून माझी मम्मा काय करते. बिर्याणी काय करते. व्हेज बिर्याणी. कुठली बिर्याणी करते. व्हेज. कुठली व्हेज बिर्याणी करते मम्मा. तर आज आहे आम्ही इकडे बिर्याणी. हा तिकडे येतो. हा तिकडेच बसते. आले तर मटार, फ्लावर हे असे अर्धवट शिजून घेते का ग. अर्धवट शिजून घेतलेला भात आहे. मस्त करते ती बिर्याणी म्हणून. हे सगळ्या भाज्या. अरे थांब ना. माझे कपडे ओढायला लागले का काय. हो इथं थांबते. विरांशला बोलायचे. माझी मम्मा मस्त करते. कशी करते तुझी मम्मा. मस्त बिर्याणी करते हो की नाही. बिर्याणीला काय काय लागतं साहित्य. सगळ्या व्हेज व्हेजिटेबल्स, सगळ्या भाजीपाला. तुझ्याकडे आहे का तमालपत्र आहे का. मम्मा कशी करते भात. भरपूर झालं का भात. खूप नाही तिखट होत. तुझं तिखट होत नाही पण तू करती तर नाही का. तिखट नाही. मागच्या वेळेस तू केलं होतं ना तिखट नव्हतं. बरं उद्या राहील तर खाऊया. चला आजी लवकर ये. ते स्वयंपाक करायला लागले ना. काय करतो म्हणू. गाजराचा हलवा कर. गाजराचा हलवा करा. हलवा कसा करायचा. गाजर कसं खिसायचं कसं. गाजर किसून घ्यायचं गाजर. असं का. हलवा कसा करायचा. काय पडलं खाली. विरांशला भात लावते का कुकरला. बरं आमच्या विरांशचे बघा खेळणी सगळीकडे पडलेले आहेत. आणि विरांश आता सांगतो. ह्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात. खाली बसा सांगा बरं काय म्हणतात कशाला. ये लवकर या. मी आजी आणि विरांश खाली बसणार आहे. ह्याला काय म्हणतात हे बघा. आता ह्याला टायगर नाही. ह्याला काय म्हणतात. नाही ह्याला काय म्हणतात. ओके चित्ता म्हणतात. आणि ह्याला ओके व्हेरी गुड. आणि ह्याला काय म्हणतात. उंट. व्हेरी गुड. आणि इंग्लिशमध्ये उंटाला इंग्लिशमध्ये कॅमल. व्हेरी गुड. कॅमल म्हणतात. ह्याला नाही लायन म्हणतात. त्याला काय म्हणतात. लायन म्हणजे सिंह. मग कट कर. काजू आहे काजू. आणि ह्याला काय म्हणतात. काजू पाहिजे. ह्याला जिराफ म्हणतात. जिराफ. मग कट करायचं. आणि ह्याला जिराफ म्हणतात तुला. काळा कापूस पिंजरा. आता तुझी
हे पायात पडेल ना. पुढे काय? वीज देते टाळी. थोडा घोडे की धूम प्यारा थोडा दौडा दौडा दौडा. घोडा घेऊन म्हण ना. हे घोडा आहे ना. दौडा 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 धूम उठा के दौडा. हो का? ला 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 हा टकबक टकबक. ए टकबक टकबक. चबडक चबक म्हणायचं. काय म्हणायचं? असं म्हणायचं. चबडक चबडक म्हणायचं. घोडा अपना तगना नहीं. घोड़ा पहुंचा चौक में था. हाँ नाई ने घोड़े की हजामत जो कराई. मम्मा कशी बिर्याणी करते दाखवती मम्मा आपल्याला. चला. किती भाज्या घेतल्या. ए पडशील. अरे बापरे. बीन्स बटाटा हे सगळं बाजूला सांगायचं का? त्याच्यामध्ये हळद तिखट सगळं घातलेलं आहे बघा. कशी करते पण बघूया. छान करते. फोन करू का तिला मग? विचार. ह्याला हे सगळ्या भाज्यांना तिने दही लावलेले आहे. त्यात मसाले घातलेले आहेत. बिर्याणी मसाला तिखट हळद थोडं मॅरिनेट करून ठेवायचं. हा थोडं ठेवायचं का दही घालून. गाजर केवढं मोठं आहे. असं करून ठेवायचं. किती 15-20 मिनिटं. 5 मिनिटं. बरं असं करून हे सगळं लावून याला मसाले सगळं लावून ठेवायचं. आणि हे बघा इकडे तिने बघा भात ह्याच्यात हे जे काय तमालपत्र घालून ठेवलेलं आहे हे बघा. बरं आता कांदा चिरून कांदा तळणार आहे ती. हो चला. काय कुठे डबा कुठे डबा गेला. चलो 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 चलो. आलं लसूण ना. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट. आणि आता ती काय करते कांदा असा उभा चिरून ती तळून घेते. छान लाल फ्राय करून घेते. काय मोठा कुठे गेला. आम्ही बघा इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत तुम्हाला रेसिपी सांगतो बिर्याणीची. काय तिथं चप्पा करायची. ओके ओके. मोठं आहे ना. आता 7. हा हा हो विरांसाठी मी तिंबून ठेवू का? हा विरांशी भाता खाणार नाही का आमचा? हा विरांशी गाजर तोडलं कट कट केलं. बापरे कसं काय कट झालं. भाजी करत होता तू का चप्पा करत होता? हो बाहेर गेली. कट केलं बाबा. हे बघा इथं ही कांदा तळून घेते असे हे करून. काय झालं का? नाही लालसर हे बघा लाल लालसर असं. हे बघा काढून घ्यायचे का मला त्यात. थांब उद्या सगळे पीस करायला लागले. ह्यावेळी इकडं चिरते. आज आयतं खायला आली आहे मी माझ्या लेकीकडे. लेकीने मला आयतं आज तिचे मिस्टर गेलेत बाहेर. त्यांच्या कंपनीचे आज काहीतरी मीटिंग आणि जेवण पण होतं. ओ अरे बापरे विनाशला मी काय सांगितलं सगळ्यांना एका रांगेत उभं करायला. अगो बाई सगळेच की उभं राहिलेत ना. कोण कोण उभे राहिले. टायगर उंट टायगर जिराफ अजून कोण कोण आहे सोना. हां एक उंट आहे आणि 2 टायगर आहेत. लायन हत्ती. तुम्ही काय गडबड करता रे. पडतात ना एकमेकाच्या अंगावर. विरांशी कसे सगळ्यांना उभं केलं बघा. बघा सगळ्यांना कशा एका रांगेत उभं केलेलं आहे. बापरे किती तुझ्याकडे प्राणी. किती ना 10-12 आहेत का? किती आहेत का 12? बापरे सगळे सगळ्यांनी उभं केलं. ओके एक तुझ्या पायाच्या इथं बघ ना मागे. नाही सगळेच बसलेत ना सोना. सगळेच आहेत ना. हे म्हणा हे इथं एक कुठे जाणार आहे. जिराफ
सगळेच आहे. बसा आता तुम्ही खाली बसा बरे. विरांश राजे आता तू काय थर घालणार आहेस का त्याच्यावर? नाही, अजून पहिले मी त्याला पाणी घालून शिजवायचं का त्याला? इकडे 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 टेस्ट करत. हे लावायचं का त्याला? नाही शिजू दे, थोडे भाज्या वाफू द्यायचे का? मग ते भात वरून गाजर खातो विरांश. ते बघा गाजर खातो विरांश. गाजर तिखट असतं का? मग कसं असतं? गोड असतं ना गाजर. ओके. नीट 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 तुला दाखव कसं खातो बघा आमच्या विरांश गाजर. असं खायचं असतं म्हणून सगळ्यांना. गाजर चांगलं असतं. सांग सगळ्यांना, गाजर खाल्लेलं चांगलं असतं. इकडं आणलं थांबलं. ओके. गाजर चांगलं असतं. डोळे चांगले होतात गाजराने, हो की नाही? हळूहळू खाऊ सोन्या, हळूहळू खा. मम्मा काय करते? काम करते मम्मा विरांशी. बिर्याणी करती. हे बघा इकडे रायता तयार आहे. माझं त्याशी पातळ झालं होतं का हे? नाही का? काकडी कांदा. हां, काकडी कांदा आणि जिऱ्याची फोडणी दिली का? जिऱ्याची कोथिंबीर. कोथिंबीर थोडी. त्याच्यामध्ये हे काय दही, हां, मीठ साखर. आणि साखर. जिऱ्याची फोडणी दिली. बघा आमच्याकडे रायता पण तयार केलेला मुलींनी. आणि आता बघा होईल आता पुलाव टाकलेला आहे. आणि विरांशचा पण वेगळा पुलाव केला का? सपक नाही ना. विरांशचं थालीपीठ केलेलं आहे. हे गाजराचं हो नको. थोडं तशी का त्याला 8:15ला लावूया आपण. 8:15 8:30ला गरम गरम खायला देत. इतक्या लवकर पुन्हा तो पॉटी करेल, हो की नाही शोना? अशा प्रकारे झालेलं आहे पुलावच म्हणतात ना त्याला. बिर्याणी. सॉरी, पुलावला एवढी मेहनत नाही लागत. बिर्याणी काय हो? हा हो, तिथे ठेवले ना. हे तळलेला कांद्यावरती टाकला आणि खाली थर आहेत बघा भाजीचे पण. अशा प्रकारे बिर्याणी या सगळेजण खायला. चला तर मग भेटूया अशाच ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.